जी घटना घडली अतिशय वाईट दुर्घटना घडलेली आहेत. त्या घटनेमध्ये ज्यांचा ज्यांचा प्राण गेला, भगवान त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. परंतु ह्या ज्या घटना वेळोवेळी घडत राहतात, ही एक जिहादी मानसिकता आहे. यालाच इस्लामिक आतंकवाद म्हणतात. हा इस्लामिक आतंकवाद आणि ही जी जिहादी मानसिकता आहेत, की आम्ही वेगळे आहोत आणि जे काफिर आहेत, या काफिरांना जगण्याचा अधिकार नाही, हे जे या लोकांना शिकवले जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाकिस्तानचे जे सेनाध्यक्ष आहेत, हे 4-5 दिवस आधी या विषयावर बोलले पण होते, की हम अलग कौम है और काफिर अलग है. आणि त्यांचे जे शब्द आहेत, त्या शब्दावरून असं सिद्ध होतं, की पाकिस्तानचा याच्या पाठीमागं हात आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे बांगलादेशामध्ये सुद्धा घडलं, हाच प्रकार आहे, की हे जे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत, यांच्यापासून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे. हे कधीच सुधारणार नाही. भारत सध्याची परिस्थिती बघितली तर आता महाराष्ट्रामध्ये खास करून बांगलादेशी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मग आता कसं पावलं हे शासनाने उचलावं, काय करावं? शासनाने, मी मोदी सरकारला धन्यवाद देईल, की शासनाने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत. कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत. आणि आता भारतामध्ये जेवढे हे बांगलादेशी असतील किंवा पाकिस्तानी असतील किंवा रोहिंग्या असतील, हे जे घुसबैठी लोक आहेत, यांचा तपास करून यांना तर त्यांच्या त्यांच्या देशात पाठवलंच पाहिजे. पण त्यांना सहकार्य करणारे जे कोणी लोक आहेत, त्यांना सुद्धा अटक केली पाहिजे, त्यांना सुद्धा शिक्षा केली पाहिजे अशा लोकांना. कारण यांना सहकार्य करणाऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी घटना चालूच राहतील. मात्र मात्र आपला म्हणजे देशामध्ये सर्व धर्म समभावाचा संदेश दिला जातो. आता इथं कुठंतरी हल्ला करणं, जातपात विचारून कुणाला मारणं किंवा गोळी घालणं याकडे कसं बघतं, आणि हे कुठंतरी फक्त जातीचा विरोध, जातपातीचा विरोध करायला नाही, एक तर सर्व धर्म समभाव या नावाखालीच अशा प्रकारे या लोकांना आणि फूस देण्याचा प्रयत्न आजपर्यंत राजकीय लोकांकडून घडलेला आहे. वास्तविक हा जो देश आहे, हा सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करावा. परंतु हे एकीकडे बोलते सर्व धर्म समभाव आणि दुसरीकडे अशा लोकांना वाचवण्याचा देखील प्रयत्न करतात. तर अशा लोकांपासूनही आपण सावध राहिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हिंदू समाजाने आज जागृत होणं गरजेचं आहे. आता तरी त्यांनी आणि आपली झोप मोडावी. महाराज, आता या संदर्भात काय आपण महाराष्ट्राची बांगलादेशी सुरू घेतली होती, तर ना आता त्या संदर्भात काही महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना भेटणार का, तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई देखील सुरू केलेल्या आहेत मागे. मात्र आता कुठंतरी परत पुन्हा थंडावलेलं होतं, तर काय या संदर्भात भेटून काही चर्चा करतात? आता कारवाई तर सरकारने सुरू केलेली आहे. परंतु जर आम्हाला योग आला तर निश्चित आम्ही मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये बोलू.